हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल। तर हा आहे शुक्रवार, शनिवार आणि रविवारचा आदिराज बर्थडे स्पेशल व्लॉग। तर चलो, मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर आदिराने विचारलं की माझ्यासाठी काय तुम्ही गिफ्ट आणलाय, तर त्याने काय आणलं नव्हतं। नंतर ते असेच बाहेर जातो म्हटले आणि जाऊन तिच्यासाठी किचन सेट घेऊन आलेले आहेत। तर मला पण वाटलं त्यांचं काय काम असेल म्हणून गेला असतील, पण आदिरासाठी घेऊन आलेलं सरप्राईज असा किचन सेट। तर चलो, आदिरा झालेलं आहे तिकडे छान एक्सायटेड, कारण तिला मिळालेलं आहे तिचं पहिलं बड्डे गिफ्ट। तर चलो, मीही त्यासाठी गिफ्ट मागवलेले आहेत ऑनलाईन, पण ते काय अजून आलेलेच नाही आहेत। तर चला, छान असं तिला बाबांनी आता सरप्राईज दिले आणि ती खूप हॅपी झालेली आहे। तर शुक्रवारी असंच ते ऑफिसवरून आल्यानंतर सहज म्हटले की बाबा माझ्यासाठी तुम्ही काय गिफ्ट आणलाय। तर ऑफिसवर येताना काही आणलं नव्हतं, पण नंतर बाहेर गेलेत आणि त्यासाठी घेऊन आलेले खेळण्याचा छान असा सेट। चला, संध्याकाळी येता चायनीज घेऊन आले होते। हे माझं फेवरेट चायनीज सेंटरवरचं चायनीज आहे। तर शुक्रवारी संध्याकाळी इकडे आम्ही करतो चायनीज एन्जॉय, आणि हिला गिफ्ट मिळाल्यामुळे आता ही खेळण्यामध्ये बिझी आहे आणि आम्ही इकडे खाण्यामध्ये बिझी आहोत। तर खूप छानच ती मनापासून खेळत होते खेळण्यानी, भरपूर असं भांडी धुणे वगैरे काय काय चालू होतं। तर चला, डायरेक्ट आता इकडे सॅटर्डेचा शूट आहे संध्याकाळचा। तर 11:15 वाजले होते आणि आम्ही सगळे तिला असंच सगळे बर्थडे विश करत होतो। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अदिरा, हॅपी बर्थडे टू यू। तर बरोबर घड्याळामध्ये 12 वाजल्यानंतर छान असं तिला आम्ही सरप्राईज दिलेला आहे इकडे। तर हा मावा केक घरी आणून ठेवला होता ह्यांनी। तर छान असं त्याच्यावर 4 नंबरची कॅन्डल लावून आदूला छान इकडे सरप्राईज दिलेला आहे, आणि ती जागी पण होती त्यावेळेला। तर मस्त असा तिचा बड्डे इकडे आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी सेलिब्रेट केलेला आहे। तर आदिरा पण झालेली आहे खुश। तर चला, आता पुढे वरी तिला सरप्राईज द्यायचे आहेत, पण मी सगळी सरप्राईज देणार होती, ते माझं सगळं प्लॅन इकडे फ्लॉप झालेले आहेत। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। सो आज आमच्या आदिराचा आहे बर्थडे, आज आहे संडे। सो आज 4th बर्थडे आहे। मी इकडे रेडी झालेले आहे, आदू पण इकडे आमची रेडी झालेली आहे, बर्थडे गर्ल बघू शकताय। बर्थडे गर्लचा गेटअप बघू आपण। सिंपल ड्रेस घातलेला आहे, आणि इकडे बर्थडे गर्लची बहीण चेहरा कसा झालाय बर्थडे गर्लच्या बहिणीचा। तो आम्ही आता चाललेलो आदिराच्या बर्थडेच्या शॉपिंगला। आदू इकडे। तर शॉपिंगला चाललेलो आहोत आदिराला ड्रेस केक वगैरे आणण्यासाठी। आणखीन दीदीला काय आम्ही नेत नाही, दीदीची एक्झाम आहे त्यामुळे। अरे मग ट्यूजडेला एक्झाम आहे, सो तिचा खूप टाइमपास होता, आणि तिची एक्झाम आहे म्हणून आम्ही बर्थडे एकदम सिंपल करणार आहोत। आम्ही कुणाला कोणते रिलेटिव्ह वगैरे सांगितलेले नाही आहेत, जास्त आमचे फ्रेंड्स वगैरे, कारण एक्झाममुळे। सो ह्यावेळेचा बर्थडे सिंपलच आहे, फक्त आदिराचे फ्रेंड्स येणार आहेत। सो चला, छान असं आता आम्ही दोघी महिन्यात तयार झालेलो आहोत आणि चाललेलो आता शॉपिंगला। आदिराला शांत बस। तर आदिराला घ्यायचा आहे फ्रॉक, आणखीन केक वगैरे डेकोरेशन थोडं साहित्य घेऊन येऊ, मुलांना वगैरे काय गिफ्ट द्यायचं ते पण घेऊन येऊ। सो चलो, कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये, काय काय शॉपिंग होते, कोणता ड्रेस घेते नक्की। सो हा आहे आदिराचा बर्थडे व्लॉग। सो बाय। स्वराला ठेवलेले घरी अभ्यास करण्यासाठी, आणि आम्ही तिघे आता बाहेर पडलेलो आहोत। तर रविवारी दुपारी बाहेर पडलो होतो, तर सगळं भरपूर साहित्य घ्यायचं होतं। आदिराच्या बर्थडेची पण खरेदी करायची होती, ड्रेस केक वगैरे सगळंच घ्यायचं होतं। तर चलो, ऊन पण आलं होतं, पाऊस वगैरे नव्हता, त्यामुळं छानच वाटत होतं। तर चला, इकडे आता आलेलो आहोत महाद्वार रोडवरती। तर बिनखांबी गणेश मंदिरापासून इकडे आत आलेलो आहोत। इकडे आता एका शॉपवरती मी ड्रेस बघितलेला आहे ट्राय करून आदिराला। तर 2-3 शॉपवरती बघितले ड्रेस, पण पसंतच पडत नव्हते, बऱ्याच ठिकाणी बघितलेत। तर 1-2 शॉपवरचा इकडे शूट घेतलेला आहे, आणि इकडे गेलेले हे मी रोडवरचं माझं फेवरेट असा सेंटर तृषा शांतीमध्ये। ऊन भरपूर होतं, बऱ्याच दिवसांनी असं ऊन बघितलं होतं। तर चला, तृषा शांतीमधली मी इकडे फेमस पावभाजी मागवलेली आहे, आणि इकडे लस्सी घेतली होती। तर बऱ्याच महिन्यानंतर आता इकडे मी थंड जरा ट्राय करत होते। तर चला, हे माझं फेवरेट नाश्ता सेंटर आहे।
तुम्ही महाद्वार रोडवरती गेल्यानंतर सगळ्यांनाच हे माहीत असणार तृषा शांती. तर खूप छान इकडे नाश्ता आणि पावभाजीसाठी हे खूप फेमस आहे. इथली पावभाजीचे भरपूर प्रकार आहेत, खूप छान आहे. तर चला थोडं पुढं आले आणि इकडे महालक्ष्मी मंदिराची पूर्ण साफसफाई चालू होती. आता नवरात्री चालू होणार आहेत म्हटल्यानंतर लांब बाहेरून देवीचं दर्शन घेतलं. अजून एका शॉपवरती गेले, तिकडे ड्रेस वगैरे बघितले. तर बरेच शॉप बघितल्यानंतर एक ड्रेस फायनल केला. त्यानंतर आता इकडे मी थोडंफार ज्वेलरी वगैरे घेत होते माझ्यासाठी. तर मिस्टर आम्हाला दोघींना म्हणजे सोडून त्यांचं काही काम होतं तिकडे गेले होते. तर इकडे महालक्ष्मी मंदिरच्या दुसऱ्या दरवाजाकडे आले होते. खूप मंदिराला छान असं लायटिंग वगैरे स्क्रीन लावल्या होत्या, मंदिर स्वच्छ केलं होतं आणि थोडीफार गर्दी होती. तर इकडे अजून अंबाबाईला केलेला आहे नमस्कार. आणि बाहेरूनच कारण खूप गडबड होती, घरी येऊन सगळं डेकोरेशनचं वगैरे पण बघायचं होतं, करायचं होतं. तर चला बऱ्याच ठिकाणी अजून जायचं होतं. तर मी इकडे रोडवरती माझी थोडी शॉपिंग केल्यानंतर मिस्टरांचं पण काम झालं होतं आणि ते आलेत मग इकडे आम्हाला न्यायला. सो चला इकडे आता गेलेले आहे इकडे पापाच्या टिकटीला. तिकडे सगळं बड्डे डेकोरेशनचं साहित्य मिळतं, तर ते आणायला गेलेलं आहे. तर हिला पेपा पिगचं थीम हवी होती, आम्हाला ह्या वेळेला करायची होती कारण तिला ते कार्टून खूप आवडतं. त्यामुळे इकडे घेतलेले आहे पेपा पिगचे बलून आणि पापाच्या टिकटीवरून बाहेर पडले. आणखीन आता इकडे आम्ही चाललेलो आहोत फ्रेमच्या दुकानामध्ये. तर फ्रेमच्या दुकानामध्ये गेले तर इतक्या सुंदर सुंदर महालक्ष्मीच्या फ्रेम होत्या ना, एकापेक्षा एक साईज वगैरे किती छान होत्या. तर एका शॉपवरती गेले, तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. थोडा वेळ थांबलो, त्या आम्हाला जी हवी आहे ती फ्रेम तिथे सांगितली. ते शोधायला वगैरे गेले पण तिथे खूप बराच वेळ लागत होता. तोपर्यंत इकडे शूट घेऊया म्हटलं. छान इकडे स्वामी समर्थांच्या महालक्ष्मीच्या तर खूप व्हरायटी होत्या, असं घ्यावंच वाटत होतं पण खूप छान छान होत्या. नेक्स्ट टाइम नक्कीच घेईन मी. सो चला इथे बराच वेळ थांबलो. तर फ्रेम ते शोधून आणणार होते जी आम्हाला हवी आहे ती फ्रेम आहे आदिराच्या स्कूलमध्ये आम्हाला गिफ्ट करायची आहे तिच्या बड्डे निमित्त. त्यामुळे तर चला आम्ही दुसऱ्या शॉपकडे गेलो, तिथे आम्हाला छान अशी ती फ्रेम मिळाली जशी हवी होती तशी. आणि ह्या शॉपमध्ये पण खूप छान छान फ्रेम होत्या, एकापेक्षा एक सुंदर सुंदर अशा. तिकडे आमच्या आदू आता कंटाळी होती, बसली होते एका कोपऱ्यामध्ये. तिथलाही शूट घेऊया म्हणलं. महालक्ष्मीच्या फ्रेमच्या व्हरायटी वगैरे खूप छान होत्या. तर इकडे आम्हाला 1-2 जणांना गिफ्ट पण द्यायचं आहे, तिथे आम्ही त्या फ्रेम चॉईस करून ठेवलेले आहेत. त्या आणायला गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये इथला मी व्हिडिओ टाकेल. सो चला तिथून इकडे केकची ऑर्डर द्यायची होती. ह्याला केक आम्ही आदल्या दिवशी ऑर्डर केला नव्हता, आता कोणता मिळेल तो आणायचा असं ठरवलं होतं. पण ते केक बेकरीमधले म्हटले की तुम्हाला किती वेळात हवा आहे, तर आम्हाला म्हटलं 1-2 तासामध्ये. तर ते म्हटले 2 तासामध्ये केक तुम्हाला जसा हवा तसा करून मिळेल. तर खूपच छान झालं. तर इकडे आम्हाला पेपा पिगचा केक बनवायचा होता आणि तो लक्कीली आम्हाला छान 2 तासामध्ये केक बनवून मिळाला. म्हणजे फायनली सगळं डेकोरेशन आणि केक आमच्या इकडे मॅचिंग झालेला आहे. सो इकडे आमची बड्डे गर्ल छान अशी रेडी झालेली होती. आणि ह्याला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की रिलेटिव्स वगैरे कोणीच बोलवलेले नव्हते बाहेरचे, सगळे इथले अपार्टमेंटमधलेच होते. मुलं होती स्वराच्या एक्झामसाठीच. तर चला आणि हा 4th बड्डे आहे, त्यामुळे काही जास्त असा आम्ही स्पेशल बनवला नव्हता. पुढचा 5th बड्डे तिचा आम्ही खूप स्पेशलच बनवणार आहोत. सो चला घरच्या घरी असं छान सेलिब्रेशन. तर मी आता इकडे आदिराचं औषण करून घेत आहे, छान असं माझ्या बाळाचं. बाळ आता 4 वर्षाचं झालेलं आहे आमच्या. तर चला छान अशी क्यूट दिसत होती. ड्रेस पण लक्कीली केक आणि डेकोरेशनला खूप मॅचिंग झालेलं आहे. असं काहीच ठरवलं नव्हतं काय थीम करायची वगैरे, आणि अचानक सगळं ठरलं आणि केक पण रेडीच मिळाला 2 तासामध्ये. ते मला खूप छान वाटलं, नाहीतर कोणता मिळेल तो आम्ही घेऊन येणार होतो. तर चला ह्या आमच्या अपार्टमेंटमधल्या लेडीज आहेत त्यांना बोलवलं होतं मी. तर चलो तर आमच्या अपार्टमेंटमध्ये भरपूर गँग आहे. मी आमच्या फ्लोअरवरच्या लेडीज बोलवल्या होत्या. तर संडे असल्यामुळे थोडीफार बाहेर वगैरे गेले होते. तर चला आदूचं छान इकडे केक कटिंग झालेलं आहे आणि तिचे सगळे फ्रेंड्स चिल्लर पार्टी इकडे आहे. तरी बऱ्यापैकी थोडी संख्या कमीच होती, भरपूर गँग आहे. तर असंच आता घरच्या घरी केलेलं आहे बड्डे सेलिब्रेशन.
तर छान इकडे ह्यांनी पापा की परी असा टॅग आणला होता, ते माझ्या नंतर लक्षात आलं बघितल्यानंतर. सो चला, खरंच माझ्या पापा, दोघीही मुली माझ्या पापा की परी आहेत. तर दरवेळा बड्डेला मुलांना खाऊ काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. सगळे मेनू इकडे आमचे देऊन झालेले आहेत, समोसा, ढोकळा, सगळे वेपर्स वगैरे. तर ह्याला म्हणले ह्यांना वडापावच आणू, तर गरम गरम असा वडापाव आम्ही ऑर्डर केला होता, बॉम्बे वडा, म्हणजे मुलांना पटकन खाता वगैरे येईल. आदू इकडे आमचा हा क्यूट पार्थ आहे, त्याच्याबरोबर खेळत होती. छान, तिला खूप आवडतो हा. तर चला, इकडे छान भरपूर चिल्ड्रन पार्टी बरोबर झालेला आहे आदिराचा बड्डे सेलिब्रेशन. तर चला, छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आदिराचा 4th बड्डे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.